बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणाचा तपास वैराग पोलीस करत आहेत। मृतांमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय वर्ष 41, पत्नी माधुरी योगेश पाटील वय वर्ष 37, मुलगा अथर्व वय वर्ष 11 आणि शिवांश वय वर्ष 9 यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी बराच वेळ घराचा दरवाजा न उघडल्याने नातेवाईकांना संशय आला। त्यांनी घराकडे धाव घेतली असता घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला। घरात प्रवेश करताच योगेश पाटील यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, तर पत्नी व दोन्ही मुले मृत अवस्थेत पडलेली होती। घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। दरम्यान प्राथमिक माहितीनुसार योगेश पाटील यांना शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये सुमारे 1,81,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे। आर्थिक तणावातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तर याबाबतचा अंतिम निकष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। एका कुटुंबातील 4 जणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू गावकऱ्यांना चटका लावणारा ठरला असून हत्तीज गावासह संपूर्ण वैराग परिसरात शोककळा पसरली आहे।